माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत अशी बाप्पाला प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी 2 प्रकारचे मोदक बनवणार आहे, ज्यासाठी आपल्याला गॅस पेटवायची गरजही नाही आणि ते अगदी पटकन होतात आणि खूप टेस्टीही लागतात आणि हो, खूप हेल्दी देखील आहेत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पहिल्या प्रकारचे मोदक बनवण्यासाठी मी 1 वाटी खजूर घेतलेले आहे, अर्धी वाटी बदाम घेतले आहेत आणि अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. थोडे थोडे आपल्याला भोपळ्याचे आणि सूर्यफुलाचं बी घ्यायचं आहे. अवेलेबल असेल तर घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल. मी हे 4 प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये अजून तुम्हाला कुठले आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता. खजुरांमधलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे आणि खजूर आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. खजूर आणि ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतले आहेत आणि एका ताटामध्ये काढलेले आहेत. आता हे मिक्स करून मी त्याचा एक गोळा बनवून घेत आहे. आणि आपलं मोदक बनवण्याचं मिश्रण रेडी आहे. आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात. मी मोदक बनवण्याचा मोल्ड घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये डेकोरेशनसाठी मी थोडेसे भोपळ्याचे बी आणि गुलाबाची पाकळी ठेवत आहे. आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि ह्या मोल्डमध्ये दोन्ही साईडला ठेवायचं आणि मोल्ड पॅक करून घ्यायचा. आता मोदकाच्या मिश्रणाचा जो एक्स्ट्रा पार्ट मोल्डच्या बाहेर आलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता मोल्ड ओपन करायचं आणि मोदक बाहेर काढायचा आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर मोदक तयार झालेला आहे. असाच अजून एक आपण मोदक बनवून घेऊया. याच्यामध्ये मी डेकोरेशनसाठी पिस्ता यूज करत आहे. असेच आपल्याला बाकीचे मोदक देखील बनवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण आता दुसऱ्या मोदकाची रेसिपी बघूया. दुसऱ्या प्रकारचा मोदक बनवण्यासाठी मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला केसर टाकून ते 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे, म्हणजे आपण बनवलेल्या मोदकाला खूप छान कलर येतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकत आहे 1 कप काजू, अर्ध्या कपापेक्षा कमी साखर आणि 3 इलायची मी सोलून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केलेलं मिश्रण मी एका ताटामध्ये काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत केशरवालं दूध टाकायचं आहे आणि छान कणिक मळून घ्यायची आहे. मोदकाचं मिश्रण तयार आहे. आता आपण याचे मोदक बनवून घेऊया. मी मोल्ड घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डेकोरेशनसाठी भोपळ्याचं बी आणि गुलाबाची पाकळी टाकायची आहे. आता आधी जसा आपण मोदक बनवला सेम तसंच
थोडंसं मिश्रण घ्यायचं, मोल्डच्या दोन्ही पार्टमध्ये टाकायचं, मोल्ड फोल्ड करून घ्यायचा आणि जो पार्ट एक्स्ट्रा बाहेर येईल तो काढून घ्यायचा आणि मोल्ड ओपन केला की आपला मोदक तयार. खूप सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे मोदकही बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हे मी बनवलेले मोदक कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.